भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. रोहित पवार यांनी आरोप केलेला आहे मराठा आरक्षण संदर्भात. हिंदू मुस्लिम होत नाही म्हणून ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये दंगल पेटवण्याचं जे काम आहे ते भाजपकडून केलं जात आहे असा आरोप केलेला आहे. संजय राऊतही आरोप करतायत आणि रोहित पवारही आरोप करतात. या आरोपाला उत्तर कसं देणार? मला वाटतं परवा जे मुंबऱ्याला शाखेवरून प्रकरण झालं त्याच्यावरून कदाचित हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न यांचा असावा. कारण ते जितेंद्र आव्हाड स्वतः तो विषय लीड करत होते आणि त्याचबरोबर संजय राऊत स्वतः उद्धव ठाकरेंना घेऊन कारण नसताना त्या ठिकाणी गेले होते आणि म्हणून मला वाटतं त्यांचा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न फसला असं त्यांना वाटत असेल. मग आता ओबीसी मराठाच्या संदर्भात वातावरण निर्माण करून या ठिकाणी अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. मला वाटतं रोहित पवार अत्यंत बालिशपणे स्टेटमेंट देताना या ठिकाणी दिसत आहेत. कारण एखादा राजकीय विषय आहे, एखाद्या विषयामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं वातावरण तप्त आहे, अशा वेळेला सामंजस्यपणाची भूमिका घेऊन हा महाराष्ट्र जातीपातीच्या पलीकडे जाऊन सलोख्यानं कसा राहील हा प्रगल्भ विचाराचा नेता विचार करू शकतो आणि ती महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. परंतु अजून रोहित पवार रांगतायत आणि त्याच्यामुळे अत्यंत अपरिपक्व अशी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्टेटमेंट करताना ते दिसत आहेत. पण त्यांनी एक आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचा केला आहे. ते म्हणतात की लोकसभा निवडणुकीनंतर किंवा त्याच्या पूर्वीसुद्धा भाजपमध्ये शिंदे गटाचे आणि अजितदादा गटातले बरेचसे नेते आहेत जे जाऊ इच्छितात आणि जाणार आहेत. नाही, आता आमची चिंता त्यांनी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तिन्ही पक्ष व्यवस्थित एकत्रित आहोत. त्याच्यामुळं आमच्यातलं कोण एकमेकांमध्ये जाणार येणार यापेक्षा उरले सुरले आपल्या गटातील लोक आमच्याकडे येणार नाहीत याची काळजी घ्या. पहिलं आपलं सावरा आणि मग दुसऱ्याच्यात त्या ठिकाणी आपण झाकून बघा. मला वाटतं आपलं पहिलं सगळं संपतंय याची काळजी करायच्या ऐवजी दुसऱ्याच्याकडं पाहण्याची प्रवृत्ती म्हणजे याला काय म्हणायचं, विकृतीच म्हणावी लागेल. नक्कीच अजित पवार दिल्लीला जाऊन आले. अमित शहाची त्यांनी भेट घेतली. प्रफुल्ल पटेलही सोबत होते. निधी मिळत नाही अशी तक्रार आहे आणि 21 तारखेला बैठक बोलवली आहे सर्व आमदारांची. खतखत आहे दादांची आणि आमदारांची असं वाटतं तुम्हाला? महायुतीमध्ये सगळं काही आलबेल नाही अशी पण चर्चा सुरू झाली या निमित्ताने. आता चर्चा तुमच्याकडे काय होईल याला आमच्याकडे काय उत्तर आहे? कारण तिथे अमित शहांबरोबर काय झालं हे तिघेच त्या ठिकाणी होते, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि दादा. त्याच्यामुळे तिघं काय सांगतील किंवा त्यांनी सांगितल्याच्या अनुषंगाने चर्चा असेल तर त्याला अर्थ आहे. परंतु मला काय असं वाटत नाही. आणि निधीच्या बाबतीत आपण बोलाल तर निधीच राज्याची तिजोरी दादांकडे आहे, ते अर्थमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे CM किंवा DCMशी बोलून त्या संदर्भातला काय असेल तर मार्ग इथेच काढता आला असता. तेवढ्यासाठी जाऊन तक्रारी करण्यासाठी अजितदादा डेंगूतनं नुकतेच बाहेर आल्यानंतर जाण्याची आवश्यकता असेल असं मला वाटत नाही. नक्कीच पश्चिम उपनगरातले दोन मोठे नेते रामदास भाई कदम आहेत आणि गजानन कीर्तिकर ते खासदार आहेत. दोघे एकमेकांच्या विरोधामध्ये कुरघोड्या करताना पाहायला मिळतात. गजानन कीर्तिकर यांनी तर पत्रकही काढलेलं आहे आणि गद्दार म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे रामदास कदम यांचा. तुम्ही याकडे कसं पाहता, या सगळ्या गोष्टी बाहेर येणं आणि मग त्याची चर्चा झडणं? खरं म्हणजे दोन्ही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर. आणि खरं म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा हा त्या ठिकाणचा विषय आहे. परंतु मी एक त्यांच्या पक्षाचा त्यांचा हितचिंतक म्हणून किंवा सहयोगी पक्ष म्हणून अशा प्रकारचा ज्येष्ठ नेत्यांचा बाहेर प्रकटपणे वातावरण होणं त्या ठिकाणी योग्य आहे असं मला वाटत नाही. खरं म्हणजे कीर्तिकर साहेबांनी ज्या वेळेला त्यांच्या सोबत प्रवेश केला त्यावेळेला आपण निवडणूक लढवणार नसल्याची त्या ठिकाणी वक्तव्य त्यांची असल्याचं मला समजतं आणि स्वाभाविकपणे ते लढवणार नसतील तर पक्षातल्या एखाद्याने इच्छा प्रकट करणं काही गुन्हा असं मला वाटत नाही. आणि कदाचित रामदास कदमांनी पुत्रासाठी तशा प्रकारची भूमिका घेतली असेल की जर कीर्तिकर नसतील तर मला वाटतं त्याच्यावर खुलेआम प्रसारमाध्यमांकडे पत्रकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली भांडणं चव्हाट्यावर आणणं योग्य आहेत असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. मला वाटतं शिंदेसाहेब योग्य ती दखल घेऊन
समन्वय करतील, परंतु हे कॅडरला आणि शिवसैनिकांना दिशा देण्यासाठी त्या ठिकाणी योग्य असं वाटत नाही. यातून एक चुकीचा मेसेज सुद्धा जातोय महायुतीबद्दलचा असं म्हणावं. हो, 100%. कारण शेवटी जर जबाबदार दोन नेत्यांमध्ये अशा प्रकारची वक्तव्ये जाहीरपणे बाहेर आली तर जे खाल्ल्या तळागाळापासून जे कॅडर आहे निश्चित तर त्यांच्या मानसिकतेवर त्या ठिकाणी विपरीत परिणाम होत असतो. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही आज वर्षा बंगल्यावर गेला होता, मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली, काय नेमकं झालं या बैठकीमध्ये? बैठक नव्हती, तुम्हाला भेटल्या की बैठक वाटते. आता दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला त्या ठिकाणी गेलो होतो. मी काही वेळापूर्वी DCM आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना येत्या दिवाळीच्या निमित्तानं शुभेच्छा भेटीपुरतं मी त्या ठिकाणी गेलो होतो. बैठका वगैरे काय नव्हत्या, राजकीय चर्चा नव्हती. त्यांना दीर्घायुष्य मिळावं, चांगलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम व्हावं अशा सदिच्छा व्यक्त केल्या. सरकार सर्वसामान्यांना दिवाळीचं गिफ्ट देते, आनंदाचा शिधा सुद्धा वाटला जातोय. नेत्यांना कधी आनंदाची गोड बातमी मिळणार आहे? कॅबिनेट विस्तारासंदर्भातली काही चर्चा झडते? नाही, मला वाटतं आपल्या व्यक्तिगत आनंदापेक्षा नेत्यांना काय मिळण्यापेक्षा राज्यातील जनतेला काय मिळतंय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जर जनतेला आनंद मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण समाधानी असलं पाहिजे. बाकी प्रत्येक नेत्याला जे मिळायचं त्याच्या नशिबात असेल ते मिळत असतं, परंतु जनतेच्या आनंदात या ठिकाणी नेत्याने आनंद मानण्याची आवश्यकता आहे. आणि त्यातला मी कार्यकर्ता या ठिकाणी असल्या कारणानं ज्या गोष्टी जनतेसाठी आनंद देणाऱ्या असतात त्याच्यात आम्ही सहभागी असतो, त्याच्यात आनंद मानणारा कार्यकर्ता आहे. धन्यवाद. तुम्हाला दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. तर आपण पाहतोय की प्रवीण दरेकर यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन खंडुराचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.